नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी TCS पॅटर्ननुसार विचारलेले महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण घेऊन आलेलो आहोत। हे जे प्रश्न असणार आहे, हे प्रश्न TCSने याआधीच्या स्टाफ नर्स पेपरमध्ये विचारलेले प्रश्न होते। तर नवी मुंबई महानगरपालिका स्टाफ नर्ससाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न कव्हर करणार आहोत। तर याआधी सुद्धा आपण काही महत्त्वाचे सराव प्रश्नसंच कव्हर केलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। आणि नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 या नावाने प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टाफ नर्स या पदाकरिता एकूण 20 प्रश्नांचा सराव करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कार्बन डायऑक्साईडच्या पातळीत वाढ होणे आणि बायकार्बोनेटच्या पातळीत प्रतिपूरक वाढ होणे यामुळे कोणतं आम्लारी असंतुलन दर्शविले जाते? ऑप्शन दिलेले आहे, ए चयापचयी आम्लरक्तता, 2 आहे श्वसनी आम्लवृद्धी, 3 आहे श्वसनी अल्कवृद्धी आणि 4 आहे चयापचयी अल्करक्तता। तर बघा, कार्बन डायऑक्साईडच्या पातळीत वाढ होणे आणि बायकार्बोनेटच्या पातळीत प्रतिपूरक वाढ होणे यामुळे कोणतं आम्लारी असंतुलन दर्शविले जाते? तर चयापचयी अल्करक्तता हे आम्लारी असंतुलन दर्शविले जाते। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 चयापचयी अल्करक्तता। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी कोणते सामान्य रसायन चिकित्सा औषध हे स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरले जाते? ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे डॉक्सोरुबिसिन, 2 आहे रिटेक्सिमॅब आणि 3 आहे विंक्रिस्टाइन आणि 4 आहे मेथोट्रेक्सेट। तर कोणते औषध? तर डॉक्सोरुबिसिन हे औषध हे सामान्य रसायन चिकित्सा औषध हे स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरले जाते। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 डॉक्सोरुबिसिन। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23 आहे, समुदाय आरोग्य शुश्रूषेमध्ये अपस्ट्रीम थिंकिंग ही संकल्पना काय संदर्भित करते? ऑप्शन दिलेले आहे, 1 तीव्र आजार आणि जखमांसाठी त्वरित काळजी प्रदान करणे, 2 आहे आरोग्याच्या सामाजिक निर्धारकांना संबोधित करणे आणि प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करणे, 3 आहे समुदायातील इतर परिचारकांना सहकार्य करणे आणि 4 आहे शुश्रूषा देखभालीमध्ये पुरावा आधारित सराव मार्गदर्शन तत्त्वे लागू करणे। तर कोणतं अपस्ट्रीम थिंकिंग ही संकल्पना कशाशी संदर्भित आहे? तर आरोग्याच्या सामाजिक निर्धारकांना संबोधित करणे आणि प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करणे यासाठी संदर्भित करते। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 आरोग्याच्या सामाजिक निर्धारकांना संबोधित करणे आणि प्रतिबंधांवर लक्ष केंद्रित करणे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24 आहे, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये त्वरित वैद्यकीय लक्ष देणे आवश्यक आहे? ऑप्शन दिलेले आहे, 1 ऊर्ध्व स्थितीत अतिरक्तदाब ऑर्थोस्टॅटिक हायपरटेन्शन, 2 आहे तीव्र अतिरक्तदाब त्यालाच म्हणतात सिव्हिअर हायपरटेन्शन, 3 आहे फुफ्फुसाचा अतिरक्तदाब पल्मनरी हायपरटेन्शन आणि 4 आहे अतिरक्तदाबी विषमयी सीमा हायपरटेन्सिव्ह क्रायसिस। तर कोणत्या परिस्थितीमध्ये त्वरित वैद्यकीय लक्ष देणे आवश्यक आहे? तर अतिरक्तदाबी विषमयी सीमा हायपरटेन्सिव्ह क्रायसिस या परिस्थितीमध्ये त्वरित वैद्यकीय लक्ष देणे आवश्यक आहे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न हे TCS वारंवार परीक्षेमध्ये रिपीट करत असतात आणि हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न स्टाफ नर्स या परीक्षेसाठी विचारलेले प्रश्न आहे। म्हणून या प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त करणे खूप गरजेचं आहे। तर चला पुढचा प्रश्न बघूया। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, हाडांच्या कोणत्या विकृतीस सामान्यतः नॉक नीज असे म्हणतात? ऑप्शन दिलेले आहे, जनु रिकर्वेटम, 2 आहे जनु वरूम, 3 आहे जनु फ्लेक्सम आणि 4 आहे जनु वाल्गम। तर हाडांच्या कोणत्या विकृतीस सामान्यतः नॉक नीज असे म्हणतात? तर जनु वाल्गम या विकृतीस सामान्यतः नॉक नीज असे म्हणतात। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 जनु वाल्गम। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26 आहे, बालकांमध्ये विकासात्मक तपासणीचा उद्देश काय आहे? ऑप्शन आहे, 1 बालकाच्या सामाजिक कौशल्यांचे आणि समवयस्कांसोबतच्या संवादाचे मूल्यांकन करणे,
2 बालकाच्या शारीरिक मोजमापाची नोंदणी करणे, जसे की उंची आणि वजन. 3 आहे बालकाच्या विकासाचे टप्पे आणि प्रगतीबद्दल माहिती गोळा करणे. आणि 4 आहे बालकाच्या वर्तमान संरक्षणात्मक क्षमता आणि बुद्धिमत्तेचे मूल्यांकन करणे. तर बालकांमध्ये विकासात्मक तपासणीचा बालकाच्या विकासाचे टप्पे आणि प्रगतीबद्दल माहिती गोळा करणे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, बालकांच्या विकासाचे टप्पे आणि प्रगतीबद्दल माहिती गोळा करणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27 आहे, प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये काळजीतील सातत्य ही संकल्पना कशास संदर्भित करते? ऑप्शन दिलेले आहे, दीर्घकालीन आजारांसाठी नियमित पाठपुरावा, भेटी. आणि 2 आहे रुग्ण आणि आरोग्य सेवा प्रदाते यांच्यातील समन्वित आणि सतत असलेले संबंध. 3 आहे इस्पितळांमध्ये तज्ज्ञांकडून सतत काळजी घेतली जाते. आणि 4 आहे आपत्कालीन काळजीची विनासायास उपलब्धता. तर प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये काळजीतील सातत्य ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना रुग्ण आणि आरोग्य सेवा प्रदाते यांच्यातील समन्वित आणि सतत असलेले संबंध याच्याशी संदर्भित करत असते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, रुग्ण आणि आरोग्य सेवा प्रदाते यांच्यातील समन्वित आणि सतत असलेले संबंध. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28 आहे, रॉम्बर्ग चाचणी ही जी आहे ही रिकामी जागा यांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते. ऑप्शन आहे 1 समन्वय आणि संतुलन, 2 मस्तिष्क तंत्रिका कार्य, 3 प्रतिक्षेप आणि 4 आहे स्नायूंची ताकद. तर रॉम्बर्ग ही जी चाचणी आहे ही चाचणी समन्वय आणि संतुलन यांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, समन्वय आणि संतुलन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29 आहे, भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन आहे 1 संसर्गजन्य रोग, 2 आहे कर्करोग, 3 आहे हृदयवाहिका रोग आणि 4 आहे श्वसन रोग. तर भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे हृदयवाहिका रोग. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, हृदयवाहिका रोग. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे जर प्रश्न हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढचा पाठ तुमच्यासाठी घेऊन येऊ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30 आहे, उदरीय धमनी विस्फारक ए ची संभाव्य गुंतागुंत खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन दिलेले आहे, हृदयरोधांग, 2 आहे वृक्क धमनी संकोच, 3 आहे विदारक आणि रक्तस्राव आणि 4 आहे महारोहिणी प्रत्यावहन. तर उदरीय धमनी विस्फारण ची संभाव्य गुंतागुंत जी आहे ती आहे विदारण आणि रक्तस्राव. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, विदारण आणि रक्तस्राव. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31 आहे, कोणत्या प्रकारच्या स्नायू ऊती थकवा येण्यास अत्यंत प्रतिरोधक असतात आणि त्यात अंतर्विष्ट बिंब असतात? ऑप्शन दिलेले आहे, अरेखिक स्नायू, 2 आहे कंकाल स्नायू, 3 आहे रेखीय स्नायू आणि 4 आहे हृदयाचे स्नायू. तर कोणत्या प्रकारच्या स्नायू या ऊती थकवा येण्यास अत्यंत प्रतिरोधक असतात? तर हृदयाचे स्नायू या प्रकारच्या स्नायू ऊती थकवा येण्यास अत्यंत प्रतिरोधक असतात आणि त्यात अंतर्विष्ट बिंब असतात. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, हृदयाचे स्नायू. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32 आहे, संधी आणि स्त्रोतांच्या असमान वितरणासाठी कोणती संज्ञा वापरली जाते? ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे सामाजिक नियंत्रण, 2 सामाजिक एकत्रीकरण, 3 आहे सामाजिक विषमता आणि 4 आहे सामाजिक एकात्मीकरण. तर संधी आणि स्त्रोतांच्या असमान वितरणासाठी सामाजिक विषमता ही संज्ञा वापरली जाते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, सामाजिक विषमता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33 आहे, खालीलपैकी कोणते रोग वारंवारतेचे एक मापन आहे? ऑप्शन आहे 1 आहे सापेक्ष जोखीम, 2 आहे ऑडस रेशो, 3 आहे रुग्ण मृत्युमान, 4 आहे घटना दर. तर कोणते रोग हे वारंवारतेचे एक मापन आहे? तर घटना दर हे वारंवारतेचे एक मापन आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, घटना दर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34 आहे, छिन्न मनस्कता स्किझोफ्रेनिया सुरू होण्याचे वय विशेषतः रिकामी जागा दरम्यान येते. ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे पौगंडावस्था आणि पूर्व प्रौढावस्था, 2 आहे वृद्धावस्था, 3 आहे मध्य प्रौढावस्था आणि 4 आहे बालपण. तर छिन्न मनस्कता स्किझोफ्रेनिया सुरू होण्याचे वय विशेषतः पौगंडावस्था आणि पूर्व प्रौढावस्था दरम्यान येते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पौगंडावस्था आणि पूर्व प्रौढावस्था. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 35,
एक असामान्यपणे उच्च आर्म स्पॅन मापन रिकामी जागा सुचवू शकते. ऑप्शन दिलेले आहे. एक आहे मार्फान सिंड्रोम, 2 आहे रुधिरसंप्रेरक कमतरता, 3 आहे पार्श्वनमन, 4 आहे औटोकार्याधिक्य. तर एक असामान्यपणे उच्च आर्म स्पॅन मापन जे आहे ते मार्फान सिंड्रोम सुचवू शकते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मार्फान सिंड्रोम. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36 आहे. खालीलपैकी कोणता फुफ्फुसाच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे? ऑप्शन दिलेला 1 आहे पट्टक पेशी कार्यावृद्ध, 2 आहे ग्रंथिकर्क, 3 आहे लघुपेशी फुफ्फुस कर्करोग आणि 4 आहे अलघुपेशी फुफ्फुस कर्करोग. तर खालीलपैकी कोणता फुफ्फुसाच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे? तर अलघुपेशी फुफ्फुस कर्करोग. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अलघुपेशी फुफ्फुस कर्करोग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37 आहे. दृश्य माहिती मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी खालीलपैकी कोणता योग्य मार्ग आहे? ऑप्शन दिलेला 1 आहे दृष्टिचेता, दृष्टिपटल, नेत्रचेता, व्यत्यासबिंदू, चेताक्षेपक दृश्य बाह्यांग. त्यानंतर आहे दुसरा दृष्टिपटल, दृष्टिचेता, नेत्रचेता, व्यत्यासबिंदू, चेताक्षेपक दृश्य बाह्यांग. 3 आहे दृष्टिचेता, नेत्रचेता, व्यत्यासबिंदू, दृष्टिपटल, चेताक्षेपक दृश्य बाह्यांग. त्यानंतर आहे दृष्टिपटल, नेत्रचेता, व्यत्यासबिंदू, दृष्टिचेता, चेताक्षेपक दृश्य बाह्यांग. तर यामधील कोणता आहे बरोबर? तर ऑप्शन क्रमांक 2 दृष्टिपटल, दृष्टिचेता, नेत्रचेता, व्यत्यासबिंदू, चेताक्षेपक दृश्य बाह्यांग. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 38. गर्भाची कवटी किती हाडांनी बनलेली असते? ऑप्शन दिलेले आहे 1 आहे 6, 2 8, 3 12 आणि 4 आहे 10. तर गर्भाची कवटी जी आहे ते 8 हाडांनी बनलेली असते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 8. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39 दिलेला आहे. खालीलपैकी कोणता नमुना हा संवर्धन आणि संवेदनशीलता चाचणीसाठी सर्वात योग्य मानला जातो? ऑप्शन दिलेला आहे 1 आहे यादृच्छिक मूत्र, 2 आहे सकाळचे पहिले मूत्र, 3 आहे 24 तास मूत्रसंचय, 4 आहे प्रवाही साप पकड मूत्र. तर खालीलपैकी कोणता नमुना हा संवर्धन आणि संवेदनशीलता चाचणीसाठी सर्वात योग्य मानला जातो? तर प्रवाही साप पकड मूत्र. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 प्रवाही साप पकड मूत्र. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40 आहे. प्रसूतीच्या सक्रिय टप्प्यात गर्भाशयाच्या ग्रीवा विस्ताराच्या प्रक्रियेतील अडथळ्याला काय म्हणतात? ऑप्शन दिलेला आहे प्रोलॉंग्ड रप्चर ऑफ मेम्ब्रेन्स, 2 आहे प्रेसिपिटस लेबर, 3 आहे अरेस्ट ऑफ डिसेंट आणि 4 आहे अरेस्ट ऑफ डायलेशन. तर प्रसूतीच्या सक्रिय टप्प्यात गर्भाशयाच्या ग्रीवा विस्ताराच्या प्रक्रियेतील अडथळ्याला म्हटलं जाते अरेस्ट ऑफ डायलेशन. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अरेस्ट ऑफ डायलेशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्टाफ नर्स या पदाकरिता जे काही TCS IBPS पॅटर्नने याआधी विचारलेले प्रश्न होते ते एकूण 20 प्रश्न कव्हर केलेले आहे. जर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर आपण यानंतरचा पार्ट तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून अशाच प्रकारचे सराव प्रश्नसंच हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.